स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे धारणी मेळघाट भागातील 21 दुर्गम गावांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही, असा मुद्दा आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळात उपस्थित केला. या गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी सुमारे 90 ते 100 कुटुंबे आजही अंधारात जीवन जगत असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत सांगितले की धारणी, मेळघाट आणि चिखलदरा परिसरातील अनेक गावे अतिदुर्गम असून तेथे अद्याप मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आणि विधानसभेत हा मुद्दा वारंवार मांडूनही वीज पुरवठ्याचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले दिसत नाही. त्यामुळे या 21 गावांमध्ये वीज पुरवठा नेमका कधी पोहोचणार असा सवाल त्यांनी सरकारला केला. या भागात वीज जोडणीसाठी पॉवर स्टेशन उभारण्यास वन विभागाची परवानगी व जागेचा प्रश्न असल्याचे कारण समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच चिखलदरा आणि धारणी परिसरातील सुमारे 40 गावांना अजूनही रस्त्यांची सुविधा नाही. त्यामुळे या भागात पायाभूत सुविधा कधी उपलब्ध होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले की या दुर्गम भागात ग्रिड कनेक्टेड वीज पुरवठा करणे कठीण असल्याने सोलर मायक्रोग्रिड प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले आहे. सौभाग्य योजनेअंतर्गत पूर्वी काही ठिकाणी ऑफ ग्रिड सोलर व्यवस्था करण्यात आली होती, मात्र ती दीर्घकाळ टिकाऊ नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता सोलर मायक्रोग्रिड आणि बॅटरी स्टोरेजच्या माध्यमातून वीज निर्मिती करून प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचविण्याची योजना राबविण्यात येत आहे. काही गावांमध्ये काम सुरू असून उर्वरित गावांसाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच धारणी मेळघाट परिसरातील रस्त्यांच्या कामांनाही प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.